Question 12. Express the following matrices as the sum of a symmetric and a skew symmetric matrix. तर इथे आपल्याला काय करायचंय, एक्सप्रेस करायचंय की कोणताही मॅट्रिक्स हा दोन मॅट्रिक्सच्या सम पासून बेरजेपासून तयार झालेला असतो. तर समजा हा एक मॅट्रिक्स आहे, तर हा अ मॅट्रिक्स इज अ सम ऑफ सिमेट्रिक matrix and plus a skew symmetric matrix. आता इथे हा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा याचं नाव आपण देऊ ए. इज अ मॅट्रिक्स अँड इट इज एक्सप्रेस ॲज अ सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर आता आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड ए मायनस ट्रान्सपोज ऑफ ए म्हणजे एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ह्याची जर ऍडिशन केली तर जो येणारा मॅट्रिक्स आहे तो कसा असेल, सिमेट्रिक असेल. ए मायनस ट्रान्सपोज ऑफ ए एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण मायनस केला, वजा केला त्याच्यातून, तर इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे आपल्याला माहिती. तर इथे आपण ह्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे एनी स्क्वेअर मॅट्रिक्स A is expressed as sum of symmetric and skew symmetric matrix. तर इथे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, A इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. असा फॉर्म्युला वापरून आपल्याला हे आन्सर काढायचं. म्हणजे हाफनी ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याचं जे आन्सर आहे ते त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्याचं जे आन्सर आहे त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची ॲडिशन म्हणजे येणारा मॅट्रिक्स. तर असं आहे का नाही ते आपण बघू आता. Solution. Let A is a matrix and it contains element 4, -2, 3, -5. Therefore, transpose of matrix A is now interchange rows and columns 4, -2, 3 and -5. त्यानंतर आपल्याला A प्लस A डॅश किंवा ट्रान्सपोज ऑफ A काढायचे. A प्लस ट्रान्सपोज ऑफ A ह्या दोन्हींची ॲडिशन करायची. दोन्हींची ॲडिशन आपण केव्हा करू शकतो, तर जेव्हा त्यांचे ऑर्डर सेम आहे. दोन मॅट्रिसेसची तिथे ऑर्डर सेम आहे 2/2, त्यामुळे ते ॲडिशन होऊ शकते. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला काय करायचे, ॲड करायचे. 4 + 4 8, 4 + 4 8, -2 + 3 1, 3 + -2 1, -5 + -5 means -10. इथे आपण A आणि ट्रान्सपोज ऑफ A काढलेलं आहे. आता A मायनस ट्रान्सपोज ऑफ A काढू. देअरफॉर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A. आधी A लिहून घ्यायचा आहे. 4 -2 3 मायनस 4 3 -2 -5. आता इथे सबट्रॅक्शन करायचे. ऑर्डर सेम आहे दोन्ही मॅट्रिसेसची, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन इथे होऊ शकतं. आता सबट्रॅक्शन करू. 4 - 4, 4 - 4 0, -2 -2 -3 -5, 3 -2, negative become positive 5, 3 + 2 5, -5 -5, negative become here positive, -5 + 5 0, इथे 0. आता इथेच आपल्याला समजतं की हा मॅट्रिक्स कसा आहे, तर हा आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इज सिमेट्रिक अँड A मायनस ट्रान्सपोज ऑफ A इज स्क्यू सिमेट्रिक, कारण डायगोनल एलिमेंट ऑल आर 0 आणि अपर डायगोनल बिलो डायगोनल नंबर इज सेम, बट हा निगेटिव्ह नंबर आहे आणि हा पॉझिटिव्ह नंबर आहे. Therefore this matrix is
सिमेट्रिक मॅट्रिक्स. तिथे आपण फॉर्म्युलामध्ये ठेवू. हा फॉर्म्युला वापरायचा A इक्वल टू हाफ A प्लस A ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. म्हणजेच A ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, A ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. हाफ इंटू A प्लस ट्रान्सपोज ऑफ A आहे 8 1 1 अँड निगेटिव्ह 10 प्लस हाफने मल्टिप्लाय करू. हाफ A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A आहे 0 निगेटिव्ह 5 5 0. आता ह्याचा अर्थ काय होता, हाफने ह्याला मल्टिप्लाय करायचं, हाफने ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग हाफ इंटू 8 मीन्स 4 4 अँड 1 इंटू हाफ मीन्स हाफ 1 इंटू हाफ निगेटिव्ह 5 प्लस हाफ इंटू 0 0 निगेटिव्ह 5 अपॉन 2 5 अपॉन 2 अँड 0. आता हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. मग इथे आपण प्रूव्ह केलं एनी मॅट्रिक्स इज एक्सप्रेस दॅट इज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तिथे आपण आन्सर लिहितो. A इज अ सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स कोणता आहे, हा मॅट्रिक्स आहे सिमेट्रिक. 4 हाफ हाफ and negative 5. Sum of symmetric matrix and skew symmetric matrix. Skew symmetric matrix. Skew symmetric matrix high. Diagonal element are 0 and upper diagonal below diagonal elements are negative and one is positive. Here Aij equal to minus Aj and here Aij equal to AJI. 0 negative 5 upon 2 0.